नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप जे लास्ट चॅप्टर आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स तर ते सगळ्यांनी बघितलेला असेल आणि प्लीज बघितलं नसेल तर तो जो व्हिडिओ आहे तर तो पूर्णतः बघा. आजपासून आपण नवीन चॅप्टर जे आहे तर ते स्टार्ट करणार आहोत. पार्ट 2 चं चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, चॅप्टर जे आहे तर ते पूर्णतः बघा, तुम्हाला प्रॉपरली कळेल. आणि प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला व्हिडिओ समजतोय का नाही समजतोय, ते मला कळणं खूप नेसेसरी आहे. पण आता बघा, हेरिडिटी आणि इव्होल्युशन हे चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला काही पॉइंट्स जे आहे लास्ट इयरचे तर ते थोडे रिव्हाइज करून घ्यावे लागतील. आता आय थिंक सेल आणि सेलचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती असेल माझ्या मतानुसार. जर तुम्ही प्रॉपरली सेल अँड सेल स्ट्रक्चर जर तुम्ही हा पॉइंट प्रॉपरली बघितला तर तुम्हाला जनरली प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्स जर दोन सेल घेतल्या तर दोघांमध्ये एकच डिफरंट आहे. प्लांट्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल, ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल जी आहे तर ती प्रेझेंट राहत नाही. ओके, इट्स अ प्लांट सेल अँड आफ्टर दॅट ॲनिमल सेल. ओके, प्लांट सेल मध्ये काय प्रेझेंट मिळेल तुम्हाला, सेल वॉल जी आहे तर ती सेल वॉल या ठिकाणी प्रेझेंट असेल. या ठिकाणी सेल वॉल जी आहे तर ती सेल वॉल काय असणार आहे, अब्सेंट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे, प्लांट सेल मध्ये तुम्हाला क्लोरोफिल पिगमेंट जे आहे तर हे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट मिळतील आणि या ठिकाणी तुम्हाला क्लोरोफिल पिगमेंट जे आहे हे क्लोरोफिल पिगमेंट जनरली अब्सेंट मिळणार आहे. ओके, ॲनिमल सेलमध्ये असे भरपूर पॉइंट आहे, म्हणून आय थिंक हे पॉइंट्स आपले सगळे तुमचे झाले असतील आणि तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर प्लांट सेल किंवा ॲनिमल सेल्स, आपण जनरली ॲनिमल सेलचा विचार करू. ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस आणि सायटोप्लाझ्मा हे दोन पार्ट्स जनरली तुम्हाला सेलमध्ये मिळतात. फर्स्ट आहे तुमचा न्यूक्लियस, ओके, आणि दुसरा आहे तुमचा सायटोप्लाझ्मा. आता तुम्ही सायटोप्लाझ्मा जर बघितलं तर सायटोप्लाझ्मामध्ये तुम्हाला नंबर ऑफ जनरली ऑर्गनेल्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट मिळतील. आता नंबर ऑफ ऑर्गनेल्स कोणते कोणते आहे, मल्टिपल ऑर्गनेल्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्गी बॉडी आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, व्हॅक्युल्स आहे. तर सगळ्यांचे फंक्शन्स जे आहे तर ते प्रॉपरली चेक केले असतील, नसतील केले तर करा, आणि नसतील माहिती तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला माहिती नाहीये, म्हणून मी डेफिनेटली त्याच्यावरती एक व्हिडिओ जो आहे तर तो प्रिपेअर करेल. आता आपल्याला जे बघायचं आहे तर ते आहे मेन न्यूक्लियस. आता सगळ्यांना माहिती आहे की न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असणार आहे. न्यूक्लियस जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर न्यूक्लियस मध्ये तुम्हाला मिळणार आहे डीएनए, ओके, किंवा क्रोमोझोम्स. मोस्टली न्यूक्लियस मध्ये तुम्हाला क्रोमोझोम्स जे आहे तर ते क्रोमोझोम्स त्या ठिकाणी मिळतील. ओके, इन ह्युमन बीइंग देर आर 46 chromosomes in human. Okay, there are how many chromosomes, 46 chromosomes and 23 pairs. Okay, each chromosomes is made up of DNA. Each chromosome is made up of DNA. तर आपल्याला जनरली जे चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन हे चॅप्टर प्रॉपर फिक्स करून घेण्यासाठी आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. तर डीएनए मध्ये काय काय प्रेझेंट असतं, डीएनए कशाचा प्रिपेअर झालेला असतो, ओके, आणि सायटोप्लाझ्मा मध्ये काय काय असतं. बघा, सायटोप्लाझ्मा मध्ये मी तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्गी बॉडी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट जो पॉइंट आहे तर त्या ठिकाणी व्हॅक्युल्स आहे.
त्याच्यानंतर RNA हा पण त्या ठिकाणी सायटोप्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतो. आता डीएनएचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ह्या रीतीचं स्ट्रक्चर तुम्हाला डीएनएचं मिळणार आहे. डीएनएच्या स्ट्रक्चरला डबल हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे तर ते म्हणतात डबल हेलिक्स स्ट्रक्चर. या ठिकाणी बघा जनरल तुम्हाला हे पॉइंट्स जे आहे किंवा ही लाईन्स जी आहे तर ही लाईन्स दिसते, याला तुम्ही डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणू शकतात. आणि ह्या डबल हेलिकल स्ट्रक्चर मध्ये मिड मध्ये तुम्हाला स्ट्रँड्स जे आहेत तर ते स्ट्रँड्स या ठिकाणी मिळणार आहे. ओके, आता डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं काय प्रिपेअर होणार? डीएनएचं स्ट्रक्चर किंवा डीएनए इज प्रिपेअर्ड बाय न्यूक्लियोटाइड. डीएनए कशाचा प्रिपेअर असणार आहे? न्यूक्लियोटाइडचा. प्रॉपरली लक्षात घ्या. आता न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? ओके, न्यूक्लियोटाइड मीन्स आता न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, कोणते कोणते मटेरियल त्यामध्ये प्रेझेंट असतील तर तो पॉइंट आपण बघू. न्यूक्लियोटाइड मध्ये नायट्रोजिनियस बेस, ओके, देन फॉस्फरिक ऍसिड and पेंटोज शुगर असेल रायबोज. ओके, 5 मेंबर रिंग त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. या रीतीचं स्ट्रक्चर जे आहे किंवा 5 मेंबर रिंग त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेंटोज शुगर किंवा रायबोजची. प्रॉपरली बघा, ह्युमन बिईंग मध्ये जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर क्रोमोझोम्स जे आहेत तर ते टोटल क्रोमोझोम्स किती असतात? 46. स्टार्टिंग पासून लक्षात घ्या. सेल मध्ये प्रेझेंट असेल न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असेल जनरली क्रोमोझोम्स. जर आपण फक्त आणि फक्त ह्युमन बिईंगचा जर विचार केला तर ह्युमन बिईंग मध्ये किती क्रोमोझोम्स असतील? टोटल देअर आर 46 क्रोमोझोम्स, देन 23 पेअर्स. ओके, आता ईच क्रोमोझोम्स इज मेड अप ऑफ डीएनए. ओके, एका क्रोमोझोम्स मध्ये जनरली एक जितके पण क्रोमोझोम्स आहेत तर हे सगळे कशाचे प्रिपेअर असणार आहे? डीएनएचा जनरली प्रिपेअर असणार आहे. डीएनएची जर तुम्ही लेंथ बघितली तर ती लेंथ खूप लॉंगेस्ट आहे. ट्विस्टेड फॉर्म मध्ये तो क्रोमोझोम्स मध्ये प्रेझेंट असणार आहे. आता डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे तर हे स्ट्रक्चर कसं असणार आहे? तुमचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर असेल. ओके, या रीतीने डबल हेलिकल स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर डीएनए जो आहे हा कशाचा प्रिपेअर होणार आहे? न्यूक्लियोटाइडचा. आता न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? नायट्रोजिनियस बेस, फॉस्फरिक ऍसिड आणि पेंटोज शुगर हे तिघं पॉइंट्स कोणामध्ये प्रेझेंट असतील? डीएनए मध्ये. आता नायट्रोजिनियस बेस कोणत्या कोणत्या? नायट्रोजिनियस बेस या ठिकाणी प्रेझेंट असतील ॲडेनाइन, देन गॉनिन, थायमाइन आणि सायटोसायनाइन. नाउ व्हॉट इज मीन बाय नायट्रोजिनियस बेस? फर्स्ट पॉइंट, नायट्रोजिनियस बेस म्हणजे काय? नायट्रोजिनियस बेस म्हणजे कार्बन कंपाऊंडच असेल, पण त्या कार्बन कंपाऊंड मध्ये नायट्रोजन जो आहे हा एलिमेंट प्रेझेंट असेल, त्याला आपण म्हणणार नायट्रोजिनियस बेस. सिम्पली अमिनो ऍसिड्स काय प्रेझेंट असेल? नायट्रोजिनियस बेस इज नथिंग बट द अमिनो ऍसिड्स. ओके, देअरफॉर इट इज कॉल्ड नायट्रोजिनियस बेस. कारण की अमिनो ऍसिड जर आपण बघितलं तर बघा, हे अमिनो ऍसिडचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ह्या रीतीने मॉलिक्युल्सची अरेंजमेंट जी आहे तर ती असते. इथं जर मी OH घेतला, इथं कोणताही अल्किल ग्रुप आणि इथं हायड्रोजन. ओके, तर ह्या रीतीने अरेंजमेंट जी आहे तर ती अरेंजमेंट जनरली असणार आहे. तर हा झाला नायट्रोजिनियस मॉलिक्यूल किंवा नायट्रोजिनियस बेस. तर असे नायट्रोजिनियस बेस कोणते कोणते त्या ठिकाणी? ॲडेनाइन, गॉनिन, थायमाइन आणि सायटोसायनाइन. त्याच्यानंतर नेक्स्ट मॉलिक्यूल आहे फॉस्फरिक ऍसिड. ओके, H. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पेंटोज शुगर विच इज युजली मेड बाय कार्बन कंपाऊंड. आणि किती कार्बन कंपाऊंड कनेक्टेड असणार आहे? 5 कार्बन कंपाऊंड जे आहे तर ते त्या ठिकाणी कनेक्ट असणार आहे. इतकं सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. बघा, एक वेळेस पुन्हा प्रॉपर पाहून घ्या.
आता नायट्रोजिनियस बेस जर तुम्ही बघितलं तर नायट्रोजिनियस बेस मध्ये ॲडेनाइन आणि गॉनिन. ओके, ॲडेनाइन आणि गॉनिन दोघांच्या पेअरला आपण म्हणतो प्युरिन्स. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थायमाइन अँड सायटोसायनाइन. ओके, ॲडेनाइन, गॉनिन, आफ्टर दॅट थायमाइन and next cytosine. Okay, cytosine, next आहे थायमाइन, नेक्स्ट आहे गॉनिन अँड देन ॲडेनाइन. ॲडेनाइन आणि गॉनिन दोघांचं मिळून जे आहे तर ते प्रिपेअर होणार आहे प्युरिन. आता प्युरिन नाव का पडलेलं आहे, कारण की ॲडेनाइन आणि गॉनिन याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते प्युरिन सारखं आहे. ओके, हे स्ट्रक्चर तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये स्टडी करणारच प्रॉपरली. पण आता या ठिकाणी फक्त लक्षात घ्या की ॲडेनाइन आणि गॉनिन हे नाव जे आहे हे नाव कशावरून पडलेलं आहे, त्यांच्या स्ट्रक्चरवरून. ओके, सॉरी, ॲडेनाइन आणि गॉनिन यांना प्युरिन नाव का पडलेलं आहे, ड्यू टू देअर स्ट्रक्चर. ओके, प्युरिनचं स्ट्रक्चर किंवा जनरली ॲडेनाइन आणि गॉनिनचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कोणासारखं आहे, प्युरिन सारखं. देअरफॉर इट इज कॉल्ड प्युरिन. आणि थायमाइन आणि सायटोसायनाइनचं जे स्ट्रक्चर आहे तर ते आहे पिरिमिडिन सारखं. ओके, तर म्हणून त्याला आपण म्हणणार पिरिमिडिन. ओके, ॲडेनाइन अँड गॉनिन इज कॉल्ड प्युरिन ड्यू टू देअर स्ट्रक्चर. पण लक्षात घ्या प्युरिन का म्हणतो आपण, कारण की ॲडेनाइन आणि गॉनिनचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कोणासारखं आहे, प्युरिन सारखं. आणि इकडे थायमाइन आणि सायटोसिनचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कोणासारखं आहे, पिरिमिडिन सारखं. म्हणून त्यांना आपण काय म्हणणार, पिरिमिडिन. आता या ठिकाणी बघा मी स्ट्रक्चर जे आहे डीएनएचं ड्रॉ केलेलं आहे. गॉनिन इज ऑलवेज पेअर विथ सायटोसायनाइन. आता पेअर म्हणजे काय, आता हे आपण कन्सिडर करू रेल ट्रॅक. या रेल ट्रॅक जे आहे तर ते असतील आणि मध्ये जनरली जे स्ट्रँड असतात तर ते स्ट्रँड या ठिकाणी दिलेले आहे. ओके, आता ह्या स्ट्रँड मध्ये काय प्रेझेंट असणार, नायट्रोजिनियस बेस. हा जो स्ट्रँड आहे या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे, नायट्रोजिनियस बेस. आता या ठिकाणी बघा नायट्रोजिनियस बेस कोणता आहे, सायटोसिन आणि गॉनिन. लक्षात ठेवायचे गॉनिन इज ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. Guanine is always pair with cytosine and adenine is always pair with thymine. Adenine is always pair with thymine. These are nitrogenous base. Adenine is always pair with thymine. Guanine is always pair with cytosine. After that, हे जे मधले पॉइंट्स आहे किंवा मधला जो रेल ट्रॅक टाइपचं स्ट्रक्चर आहे तर ते दिसतो आहे. ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला दोघांना कनेक्ट करण्याचं जे काम आहे तर ते काम असणार आहे फॉस्फरिक ऍसिड अँड आफ्टर दॅट रायबोज शुगर. दोघांना. ओके, हे जे स्ट्रँड्स आहे मिडलचे जे दोघं स्ट्रँड आहे, दोघं स्ट्रँडला कनेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, फॉस्फरिक ऍसिड अँड रायबोज शुगर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, फॉस्फोरिक ऍसिड अँड आफ्टर दॅट रायबोज शुगर. ओके, त्याच्यानंतर पुन्हा नायट्रोजिनियस बेस, पुन्हा फॉस्फरिक ऍसिड, पेंटोज शुगर, पुन्हा नायट्रोजिनियस बेस. हे असंच कंटिन्युअस चालत असतं आणि मग पूर्णतः डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे तर ते प्रिपेअर असणार आहे. आता मी तुम्हाला आधीच बोलले डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे लॉंगेस्ट स्ट्रक्चर आहे. डीएनएचा जो शॉर्ट पार्ट आहे ह्या शॉर्ट पार्टला आपण म्हणणार जीन. असे मल्टिपल जीन्स जे आहेत तर ते डीएनए मध्ये प्रेझेंट असतात आणि त्या डीएनए मध्ये जो नायट्रोजिनियस बेसचा जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स टोटली डिफरंट असतो. ओके, तर डीएनए मध्ये किती जीन्स प्रेझेंट असतात, मल्टिपल जीन्स. मल्टिपल जीन्स या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि ईच जीन्स मध्ये
जनरली जो सिक्वेन्स आहे तर तो सिक्वेन्स जो आहे तर तो सिक्वेन्स कसा असतो, डिफरंट. ओके, आय होप इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. डीएनए आणि डीएनएचं स्ट्रक्चर सिंपल स्ट्रक्चर आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर, मध्ये स्ट्रँड असतील. स्ट्रँड तुमचे प्रिपेअर होणार आहे नायट्रोजिनियस बेस. ॲडेनाइन, गॉनिन, थायमाइन आणि सायटोसिन, दीज आर द नायट्रोजिनियस बेस. ॲडेनाइन आणि गॉनिन दोघांना मिळून आपण काय म्हणतो, प्युरिन. थायमाइन आणि सायटोसिन दोघांना मिळून आपण काय म्हणतो, पिरिमिडिन, ड्यू टू देअर स्ट्रक्चर. ओके, याचं स्ट्रक्चर दोघांचं प्युरिन सारखं आहे आणि याचं पिरिमिडिन सारखं. त्याच्यानंतर जे स्ट्रँड्स आहे तर त्या स्ट्रँड्स मध्ये ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमाइन, गॉनिन इज ऑलवेज पेअर विथ सायटोसायनाइन. त्याच्यानंतर जे दोघं स्ट्रँड्स आहे, दोघं स्ट्रँड्सला कनेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, फॉस्फरिक ऍसिड्स अँड रायबोज शुगर. त्याच्यानंतर डीएनएचा एक शॉर्ट पार्ट जो आहे तर तो शॉर्ट पार्टला आपण काय म्हणणार, जीन्स. आणि असे मल्टिपल जीन्स जनरली क्रोमोझोम्स जनरल डीएनए मध्ये प्रेझेंट असतात आणि म्हणून प्रत्येकाचा जो जीन्स आहे तर तो डिफरंट असतो, म्हणून सगळे डिफरंट असतात. ओके, आय होप डीएनए जो आहे तर तो सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. नसेल आलं तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तर तो आहे RNA. त्याचं स्ट्रक्चर म्हणजे त्याचे स्ट्रक्चर आणि टाइप्स प्रॉपरली आपण पाहून घेऊ. चला, नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तर तो आहे RNA. RNAचं जनरली आपल्याला स्ट्रक्चर किंवा टाइप्स जे आहेत तर ते टाइप्स बघायचे आहे. RNAचे जनरली 3 टाइप्स असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट वन जो आहे तर तो आहे रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA ला आपण म्हणणार rRNA. देन मॅसेंजर RNA, इट्स mRNA. देन ट्रान्सफर RNA, इट इज कॉल्ड tRNA. हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे स्ट्रक्चर रायबोझोमल RNA. सॉरी, हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर जे आहे तर ते आहे तुमचं mRNAचं. हे आहे स्ट्रक्चर rRNAचं आणि हे स्ट्रक्चर जे आहे तर हे आहे tRNAचं. लक्षात घ्या, हे स्ट्रक्चर mRNA, हे rRNA आणि हे tRNAचे असे 3 स्ट्रक्चर जे आहेत तर ते या ठिकाणी प्रेझेंट आहे. RNA जो आहे हा RNA आपल्याला प्रेझेंट मिळणार आहे सायटोप्लाझ्मा मध्ये. आणि सेम RNAचं जे स्ट्रक्चर तुम्ही बघणार तर RNAच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला नायट्रोजिनियस बेसिस जे आहेत तर ते मिळतील, नायट्रोजिनियस बेस. पण नायट्रोजिनियस बेस जे आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे नायट्रोजिनियस बेस आहे तर ते आहे ॲडेनाइन, गॉनिन, सायटोसायनिन अँड युरासिल. जो आपण डीएनए बघितला होता, डीएनए मध्ये जे नायट्रोजिनियस बेस होते तर ते कोणते होते, ॲडेनाइन, गॉनिन, थायमाइन आणि सायटोसायनिन. RNA मध्ये थायमाइनच्या ऐवजी तुम्हाला काय मिळणार आहे, युरासिल. ओके, हे बघा, जो मॅसेंजर RNA आहे याचं मेन फंक्शन काय आहे, मेसेज ट्रान्सफर करण्याचं. मॅसेंजर RNAचं जे मेन फंक्शन आहे तर ते आहे ट्रान्सफर द मेसेज. त्याच्यानंतर ट्रान्सफर RNA किंवा tRNA जो आहे हा tRNA जनरली एक अमिनो ऍसिड जो आहे तर तो अमिनो ऍसिड्स आणणार आहे. आणि रायबोझोमल RNA तर याच्यामध्ये जो tRNA अमिनो ऍसिड आणेल त्याला कनेक्ट करण्याचं काम रायबोझोमल RNAचं आहे. याचं जे मेन फंक्शन आहे तर ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये डेफिनेटली बघू. जो आपला टॉपिक आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन, म्हणजे चॅप्टरचं जे नाव आहे तर ते नाव आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन. जनरली हे जे पार्ट 2चं तुमचं बुक आहे, हे बघा 10वी स्टेट बोर्ड, हे तुमचं पार्ट 2चं जनरली हे बुक असणार आहे. पार्ट 2च्या बुक मध्ये हे आपलं सगळ्यात फर्स्ट चॅप्टर जे आहे तर ते चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन. त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल मध्ये मोस्टली तुम्हाला कंपोनंट्स ऑफ डीएनए, आफ्टर दॅट विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटी कॅरेक्टर, हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला 9thच्या
स्टँडर्ड मध्ये चॅप्टर आहे अगेन जेनेटिक व्हेरिएशन म्हणून, त्या ठिकाणी मिळेल. तोच बेसिक टॉपिक मी आता घेतलाय, डीएनए आणि आरएनए चं स्ट्रक्चर. जेनेटिक कॅरेक्टर असतात तर ते प्रेझेंट असतात डीएनए मध्ये, आणि तेच जेनेटिक कॅरेक्टर वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर होतात. तर हा सगळा बेसिक पॉइंट जो आहे नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करण्याचा, तर तो हा बेसिक पॉइंट होता. आपण नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर स्टार्ट करणार. तो व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्हाला बेसिक पॉइंटचा हा व्हिडिओ जो आहे तर तो कम्प्लीट बघावा लागणार आहे. ओके, कारण की हे जर तुम्हाला समजेल तरच ते नेक्स्ट टॉपिक जे आहे तर ते प्रॉपरली कळणार आहे. आय होप आजचा व्हिडिओ सगळ्यांना कळलेला असेल. तर व्हिडिओ कळलेला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.